सर्वसामान्य माणसापासून तर राजकारण्यापर्यंत सर्वांचं लक्ष हे उमेदवाराकडे लागलेलं आहे. परंतु जिथून सुरुवात झाली होती त्याच ठिकाणी आजही आघाडी ही थांबलेली आहे. यांची जवळपास बोलणी झालेली आहे. एखाद्या दुसऱ्या जागेसंदर्भामध्ये जी काही चर्चा करायची ती सुद्धा आज मला वाटतं शिंदे साहेबांच्या वर्षा निवासस्थानी कंप्लीट होईल. उमेदवाराची घोषणा जवळपास 1 ते 2 दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे. परंतु या निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या काही बातम्या वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत आहेत, धुसफूस चालू आहे, उमेदवार बदलण्याचे संकेत आहेत किंवा इतर जागा, याची जागा त्याला गेली, त्याची जागा त्याला गेली, या सगळ्या गोष्टीचं उत्तर मला वाटतं आपल्याला उद्या मिळेल. परंतु एक निश्चित आहे की महायुतीसाठी प्रचंड प्रमाणामध्ये सर्वसामान्य माणसापासून तर राजकारण्यापर्यंत सर्वांचं लक्ष हे उमेदवाराकडे लागलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की त्यांनी मनोमन ठरवलं की आपल्याला महायुतीला निवडून द्यायचंय. परंतु आता उमेदवाराची नावाची घोषणा कधी होते याबद्दल त्यांना उत्सुकता आहे. म्हणून कृपया कोणी असं समजून घेऊ नये की आमच्यामध्ये काही आलबिल नाहीये, आमच्यात काही भांडणं आहे, तक्रारी, असा कोणताही प्रकार नाही. उलट पक्षी जर पाहिलं तर आमच्या युतीच्या बोलणीच्या अनेक महिने पूर्वीपासून आघाडी सरकारमध्ये बोलण्याची सुरुवात झाली होती. परंतु जिथून सुरुवात झाली होती त्याच ठिकाणी आजही आघाडी ही थांबलेली आहे. वंचित त्यांच्यापासून बाजूला गेलेली आहे. आता ती जवळ येणे शक्य नाही हे एकंदरीत स्पष्ट झालेलं आहे. काँग्रेसने शरद पवार गटाच्या चिन्हावर लढावं का शरद पवार गटाच्या लोकांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढावं, यामध्ये त्यांची आता वेगळ्या प्रकारची लढाई सुरू झालेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.